नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अ, आजचा विषय आहे की तुम्ही अभ्यास कसा करावा. तुम्हाला आता समजा मॅथमॅटिक्स आहे, सायन्स आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, हे विषय आहेत. तुम्हाला आता एक मी साधी आणि सोपी ट्रिक सांगतो. तुम्ही वर्षभर काय करता, किती वेळ अभ्यासासाठी देता. सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही किती वेळ अभ्यास करता किंवा किती वेळेसाठी तुम्ही ते एफर्ट घेता, किती इंटरेस्ट घेता अभ्यासामध्ये, बरोबर आहे? पण पण जरी तुम्ही वर्षभर अभ्यास करताना खूप टाळाटाळ केली, त्याला अवॉइड केलं, तरी तुमच्याकडे खूप संधी आहे. त्या संधीचा उपयोग करा. आता एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. तुम्ही पहिलं ना प्रत्येक विषयाचे पेपर पॅटर्न बघा. कशा प्रकारचे त्यामध्ये प्रश्न विचारले जातात. एक्झाम्पल देतो मी हिस्ट्रीमध्ये. हिस्ट्रीमध्ये कसं क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे घटनाक्रम. कोणत्या दिवशी कोणती घटना घडली त्यानुसार त्याचं आपल्याला अरेंजमेंट करायचं. नंतर येतं कारणे द्या. कारण का घडलं? एखादी घटना घडली त्यामुळे कारण काय होतं? नंतर येतं थोडक्यात माहिती द्या. नंतर येतं आन्सर इन वन सेंटेन्स, आन्सर इन ब्रीफ. म्हणजे हे जे काही पॅटर्न आहे ना, या पॅटर्नला तुम्ही फॉलो केलं म्हणजे प्रत्येक पॅटर्न तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं ना, हिस्ट्री म्हणा, जिओग्राफी म्हणा, सायन्स म्हणा, हां, किंवा मॅथ्स म्हणा, तुम्हाला एवढं कळेल की जे काही नंबर ऑफ क्वेश्चन असतात किंवा नंबर ऑफ सम असतात हे लिमिटेड असतात, बरोबर की लिमिटेड. पॅटर्न वेगवेगळं असतं. लिमिटेड लिमिटेड पॅटर्न, लिमिटेड क्वेश्चन. पण तुमचा जो सिलेबस असतो तो वास्ट असतो. म्हणून तुम्ही फॉलो करा की ज्या ज्या पॅटर्नचे जे जे क्वेश्चन आहे ना, त्याचं एक प्रॅक्टिस करा. ह्या पॅटर्नची मी एवढे प्रॅक्टिस केलेली आहे. म्हणजे मला प्रत्येक पॅटर्नमध्ये 10-10 सम मला येतात आहे. म्हणजे त्यातूनच तुम्हाला समजा एखादा पेपरमध्ये तुम्हाला 25 क्वेश्चन आहे टोटल. 25 मध्ये तुम्हाला 20 अटेंड करायचे आणि त्यातून तुम्हाला मार्क ऑप्शन करायचे आहे. ते 20 मधले कमीत कमी 15 ते 18 क्वेश्चन तुम्ही जे काही प्रॅक्टिस केली त्यातून तुम्हाला मिळणार आणि उरलेले तुम्हाला तुमचं लॉजिक लावून तुमचं जे काही नॉलेज आहे ते अप्लाय करून तुम्हाला ते सॉल्व्ह करता येतात किंवा तुमचे जे काही प्रश्न असतात त्याची उत्तरं तुम्ही ब्रीफमध्ये लिहू शकता किंवा ते तुम्ही शॉर्टमध्ये लिहू शकता. अभ्यास करताना नेहमी लक्षात ठेवा तुमचा कन्सेप्ट काय, त्या चॅप्टर विषयी काय तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही बघितलं असेल की डायजेस्ट नवनीत असो किंवा इतर कोणत्याही क्लासेस वाईज तुम्हाला जे काही डायजेस्ट मिळतं, एकेका चॅप्टरचे जवळजवळ तुम्ही 15 ते 20 जास्तच पेजेस असतात. त्यामध्ये भरपूर सारे क्वेश्चन असतात, भरपूर सारे पॅटर्नची तुम्हाला त्यामध्ये माहिती दिली जाते. मग तुम्ही काय करायचं? तुम्ही हे काम करायचं, जे मागच्या वर्षी जे क्वेश्चन आहे ना, ते कम्प्लिटली ओमिट करायचे. कारण ते येण्याची शक्यता खूप कमी असते. डिपेंड एखाद दुसरा येईल, पण तरीही तो तुम्ही ॲज अ ऑप्शन तुम्हाला दुसऱ्या अपॉर्च्युनिटी मिळतात, दुसरी संधी तुम्हाला मिळते. म्हणजे तुम्हाला हा एक जो काही हे आहे, मिस करण्यासाठी किंवा तुम्ही हां, हे मी आता करण्याची गरज नाही कारण हे लास्ट इयरच्या पेपरमध्ये आलेलं आहे. मी तुम्हाला सांगतोय ते कळतंय का? अशी मी आशा करतो, की हां, तुम्हाला काहीतरी आयडिया मिळते. बघा 10वी आणि 12वी हे जे काही वर्ष आहे, त्यावेळेस तुमचं जे काही प्रोफेशनल जे काही स्टडी असते किंवा तुमचं जे काही माइंडसेट असतं अभ्यासाबद्दलचं, ते एकदम ट्रान्सपरंट होऊन जातं. तुम्हाला काय पाहिजे, तुमची चॉईस काय आहे? तुम्हाला कोणत्या ह्याच्यामध्ये लाँग टर्म करायचं आहे. कारण 1ली ते 10वी हा कसा असतो, हा भेळ प्रकार असतो, भेळ. त्यामध्ये तुमचं काहीही स्पेशालिटी नसते. पण 10th आणि 12th नंतर तुम्ही एक स्पेशलाइज म्हणून बाहेर पडता. एक ॲज अ एक प्रोफेशनलिझम तुमच्यामध्ये येतं आणि त्या प्रोफेशनलिझमला तुम्हाला एकदम ॲक्युरसी लेव्हलमध्ये आणि परफेक्ट लेव्हलमध्ये फॉलो करावं लागतं. अभ्यासाचा पॅटर्न तुम्ही जर समजून घेतला ना, तर डेफिनेटली तुम्ही ह्याच्यामध्ये खूप सारे मार्क ऑब्टेन करून तुमच्या जे काही तुम्ही जे काही शिकताय, त्याचे काही सिलेबस तुम्ही ऑब्टेन करताय, त्यामध्ये तुम्ही खूप नाविन्य हे कराल, खूप प्रावीण्य कराल आणि त्यामुळे तुम्ही खूप एक्सपर्टीज व्हाल. आशा आहे मी तुम्हाला जे काही दिलंय ते प्रॉपर गाईडन्स आहे. तुम्ही नक्कीच त्याला फॉलो कराल आणि त्यामध्ये घवघवीत यश मिळवाल ही अपेक्षा करतो. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.